नमस्ते मित्रांनो. तर आज आपण कक्षा 9वी संत कृपा झाली हे शिकणार आहोत. संत बहिणाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री संत तुकाराम यांच्या शिष्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनावर प्रभाव जाणवतो. भक्तिभावेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायारूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. म्हणजेच ह्या कवितेत संत बहिणाबाईंनी प्रत्येक महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामधले संत जे आहेत त्यांचा किती इम्पॉर्टंट भूमिका आहे, त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे व त्यांनी काय काय आपल्याला दिले याचे लेखन बहिणाबाईंनी केलेले आहे. तर चला आपण ही कविता वाचूयात. संत कृपा झाली इमारत फळा आली. म्हणजेच संत म्हणजे एक थोर पुरुष. संत कृपा झाली म्हणजे संतांची कृपा झाली, संतांची आपल्यावर एक दया झाली, संतांनी स्वतःची करुणा दाखवली. इमारत फळा आली, त्यांच्या दयेमुळे, त्यांच्या करुणेमुळे एक इमारत उभी राहिली. इमारत म्हणजे बिल्डिंग, फळा म्हणजे एक इमारत सफलतापूर्वक त्यांनी बनवली. ज्ञानदेवे रचिला पाया. तर संतांनी आपल्यासाठी एक इमारत बनवली. ज्ञानदेवांनी त्याचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. प्रत्येक इमारतीला बनवण्यासाठी खाली फाउंडेशन तयार करावे लागतं. तसेच ह्या देवालयाचं फाउंडेशन म्हणजे पाया कोणी रचला आहे? ज्ञानदेवांनी. ज्ञानदेवा हे एक थोर संत पुरुष होते. त्यांनी देवालयाचा पाया रचला आहे आणि पाया रचला आहे, फाउंडेशन रचला आहे. त्यांनी देवालयाचं आयडिया आपल्याला दिली आहे आणि ती आयडिया एक बेसिक आयडिया म्हणून वापरली जाते. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. नामा म्हणजे संत नामदेव आणि तयाचा म्हणजे त्याचा व किंकर म्हणजे सेवक. नामदेव जे आहेत ते ह्या देवालयाचे सेवक म्हणून मानले जातात. त्यांचा सेवकाचा वाटा आहे. त्यांनी काय केलंय? आवार रचले. आवार म्हणजे कोर्टयार्ड. त्यांनी काय केलंय? आवार म्हणजेच कोर्टयार्ड त्यांनी निर्माण केले आहे. कोर्टयार्ड निर्माण करणे म्हणजे त्यांनी कोर्टयार्ड जे आवार आहे ते निर्माण करून लोकांना वाचवलंय. लोकांना दुसरी इतर जे असतात, दुसरी इतर जे आपण बोलू शकतो इन्फ्लुएन्सर्स असतात, जसे की जे लोक भक्ती करतात त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी दुसरे लोक असतात. खूप काही गोष्टी असतात ह्या पृथ्वीवर, खूप काय आहे. तर त्याच्यापासून ह्या वारकरी लोकांना वाचवण्यासाठी नामदेवांनी आवार रचला आहे. जनार्दन एकनाथ. तर संत ज्ञानदेवांचं झालं, संत नामदेवांचं झालं. आता संत एकनाथांची बारी. जनार्दन एकनाथ. जनार्दन म्हणजे विष्णू भक्त. जनार्दन म्हणजे विष्णूंचा भक्त जो आहे एकनाथ, त्यांनी काय केलंय? खांबा दिला भागवत.
जसं की यांनी पाया रचला, यांनी आवाज रचले, यांनी खांब दिला. खांब दिला कसं काय खांब दिला? खांब दिला म्हणजे भागवत धर्माचा निर्माण करून त्यांनी ह्याला खांब दिला. त्यांनी याला सपोर्ट केली भागवत धर्माचा फाउंड करून. तुका झालासे कळस. आता तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. तुकोबा महाराज तुम्ही ऐकलं असणार. तुका झालासे कळस म्हणजे जो तुका आहे, तुकोबा महाराज आहेत ते काय आहेत, ह्या देवालयाचे कळस आहेत. ते खूप संत महात्मा आहेत. त्यांनी ह्या देवालयाचा प्रचार केला आहे सगळीकडे. म्हणून त्यांचं कायम भजन करत राहायचं. ते भजन करून त्यांनी ह्या सगळे जे आयडिया ज्ञानेश्वरांनी दिली ती ज्ञानेश्वरी लिहून त्याचं स्प्रेड करण्यासाठी म्हणजे तुकोबा राय आहेत त्यांनी कळस बनलं आहे, म्हणजे ते कळस झाले. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. आता बहिणी म्हणजे बहिणाबाई जी आहे ती म्हणते की आता हा जो टेम्पल आहे तो पूर्ण निर्माण झाला आहे. प्रत्येकाचा सपोर्ट देऊन हा जो टेम्पल आहे तो निर्माण केला गेलेला आहे. आता ह्याच्यावर ध्वजा फडकायची बारी आहे, झेंडा फडकवायची बारी आहे. ठीक आहे. आणि निरूपणा केले बोजा. निरूपणा म्हणजे व्याख्यान, एक्सप्लेनेशन. त्यांनी एक्सप्लेनेशन केले की का आपल्याला ध्वजा लावायचा आहे. कारण की एवढं सारं जे टेम्पल आहे त्याची आयडिया बेसिक एव्हरीथिंग जे आहे ते सगळं थोर पुरुषांनी दिले आहे व आपली जबाबदारी आहे की त्यांचं नाव सतत आपल्याला घेत राहायचं आहे. आणि त्यांचं जे शिक्षण आहे त्यांचं जे टीचिंग्स आहे ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. आणि अशा प्रकारे ही आपली संत कृपा झाली संतवाणी समाप्त होत आहे. आता ह्याचा आपण स्वाध्याय करूयात. चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदाय म्हणजे मार्ग. वारकरी मार्गरूपी इमारत उभे करणारे संत कोणकोणते? आता बघा, आत्ताच आपण वाचलं कळस कोणी चढवला? तुकोबा रायांनी, तुकाराम महाराज. तुम्ही लिहू शकता की संत तुकारामांनी कळस चढवला. आता खांब कोणी दिला? एकनाथांनी दिला. बरोबर, याचं उत्तर आहे विष्णू भक्त एकनाथ म्हणजेच संत एकनाथ महाराज. पाया रचणे ज्ञानदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव. भिंती उभारणारे. भिंती कोणी उभारले? संत नामदेवांनी भिंती उभारली. तर आता इथे वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी इथे काही वर्ड्स मिसिंग आहेत. संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे तर आपल्याला तेच लिहायचे. वारकरी संप्रदायाची स्थापना करणे. पाया रचणे म्हणजे काय एक्झॅक्टली? तर वारकरी संप्रदायाची स्थापना करणे म्हणजे पाया रचणे. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक करणे म्हणजे सतत ज्ञानेश्वरीचा आपल्या टीचिंग्सचा स्प्रेड करणे. खांब होणे म्हणजे बळकट देणे. आपल्या ही जी स्थापना आहे, आपण जी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आहे त्याला बळकट देण्यासाठी त्याचा प्रचार करणे, त्या भागवत धर्माचा इस्टॅब्लिश करणे त्याला. तर ह्याने खांब दिला आहे. आणि कळस चढवणे म्हणजे वैभवापर्यंत पोहोचणे म्हणजे आपली जी डेस्टिनेशन आहे, आपण हे सगळं केलं आहे त्याचं फायनल रिझल्ट मिळणे म्हणजे कळस चढवणे असा होतो. तर इथे ऑप्शन्स तुम्हाला दिले आहेत. ह्या ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता ह्याचा आन्सर लिहायला.
भावार्थ स्पष्ट करायचा आहे आपल्याला, तर आपण भावार्थ स्पष्ट नेक्स्ट ह्याच्यामध्ये करू किंवा आताही करू शकतो. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश, म्हणजे भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपला अलौकिक भक्तीचा कळस चढवून देणारे हे संत तुकारामांनी परिपूर्ण प्राप्त केला आहे. त्यांनी त्यांच्या भक्तीने आपल्याला वैभवापर्यंत पोहोचवले आहे. तसेच भजन करून त्यांनी सर्वांना ह्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. मोक्ष प्राप्त करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया बहुरीला देवलया, म्हणजे ज्ञानदेव जे आहे त्यांनी ही वारकरी संप्रदायाची स्थापना करून आपल्याला आपलं जीवन कसं चांगल्या प्रकारे सुखाने समृद्धीने चालवता येईल हे म्हणजे सगळं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. त्यांनी पूर्ण इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्यांनी लोकांना भावूक नाही म्हणू शकत, जागृत करण्यासाठी त्यांनी पाया रचला आहे संप्रदायाचा. ज्या लोकांना देवाची भक्ती आवडते त्या लोकांचा समूह त्यांनी निर्माण करून त्यांचं आयुष्य सोपं केलं आहे. तर आपण अशा प्रकारे संत कृपा झाली ही संतवाणी कंप्लीट केली आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.